नमस्कार मंडळी, मराठी ट्रेडवाल्यामध्ये आपलं स्वागत आहे. हा मी चॅनल चालू केलेला आहे आपल्या मराठी बांधवांसाठी, आपल्या मराठी पोरांसाठी ज्यांना स्टॉक मार्केटबद्दल कुतूहलता आहे, पण त्यांना याच्यामध्ये कसं ट्रेड करावं हेच कळत नाही. कारण की बऱ्याच वेळा असं होतं की ज्या साईडनी ट्रेड घेतला त्याच साईडनी त्यांचा स्टॉप लॉस हिट होतो. तर ज्यांना कॅन्डलस्टिक पॅटर्न, ज्यांना टेक्निकल एनालिसिस शिकायचं आहे, सपोर्ट रेजिस्टन्स कसे वर्क करतात हे शिकायचं आहे, त्यांनी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. तर चला चालू करूया आजचा आपला निफ्टीचा व्ह्यू काय आहे तो. तर आजच्या आपल्या निफ्टीच्या व्ह्यू नुसार आपण बघूया की निफ्टीने आज दिवसभरात केलं काय. तर निफ्टीने आता सकाळी जर बघितलं एक 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल दिली आहे, चांगला मूव दिला आहे, नंतर तो साईडवेज आलाय. ही ग्रीन कॅन्डल एक्सपेक्टेड होती बिकॉज की आपलं जे स्टॉक मार्केट होतं फ्रायडेला क्लोज होतं होळीमुळे, आणि फ्रायडेलाच डाव जॉन्सनी चांगला एक अपमूव दिला होता, जवळपास 1.5%चा. तर त्याच्यामुळे आज यामध्ये अपसाईडनी मूव्ह द्यायचे चान्सेस होतेच, ते की त्यांनी दिलेलं आहे. तर आता या लेव्हलपासनं काय होऊ शकतं, तर या लेव्हलपासनं आपण बघूया की डेलीला जर तुम्ही जाल तर डेलीला आहे ना आपले 2 गॅप डाऊन झालेले आहे. एक ही गॅप डाऊनची लेव्हल आहे, ओके, जी मी मार्क केली आहे रेडमध्ये, आणि दुसरी आहे ही गॅप डाऊनची लेव्हल. तर एक्झॅक्टली आता इथेच ते मार्केट आहे. याच्यामध्ये 3 पॉसिबिलिटी आहे, की मार्केट आपलं जे आहे हे आयदर इथनं साइडवेज जाऊ शकतं, दिस साइड, ओके. इथनं हे अप मूव्ह देऊ शकतं. 22,700 ची लेवल आहे, जी की आपल्या त्या गॅपच्या तिथे एक्झॅक्टली तिथे येत आहे, आणि एक डाऊनची लेवल आहे, जी की आपण एक जर मार्क केलं तर ही एक्झॅक्टली इथे लेवल येईल. तर अशा 3 पॉसिबिलिटी आहे. तर यामध्ये आता काय होऊ शकतंय हे आता उद्या मार्केटला पाहूया आपण. पण याच्यामध्ये जर बघा ना तुम्ही, की आर्लीच्या हिशोबाने हा इथे एक सँडविच पॅटर्न बनलेला आहे, ओके. तर या सँडविच पॅटर्नचं समजा जर ब्रेकआउट अप्पर साइडनी आलं तर इथे मी तरी ट्रेड घेणार आहे. तुम्ही तुमचा ट्रेड तुमच्या स्टडीनुसार घ्यावे. मी काही सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर नाही आहे. माझ्या टेक्निकल ॲनालिसिस आणि रिस्क मॅनेजमेंटनुसार मी माझे ट्रेड घेतो. तर इथे जर अपसाइडनी आला तर मी इथे ट्रेड घेण्याचा विचार करेल, ओके. तो आता इथे पाहू आपण की डाव जॉन्स पण काय करताय. यानंतर मी ओआय डेटावर पण येणार, की एक्झॅक्टली ओआय डेटा म्हणजे मोठी माणसं काय करताय, ते कुठे बसलेले आहेत, कोणत्या स्ट्राईक प्राइसला आहे, आणि त्याच्यावर आपले स्ट्राईक प्राइस आपण कशी चूज करू शकतो ते. ठीक आहे. तर डाव जॉन्सच्या हिशोबाने आपण बघितलं आज, की डाव जॉन्स काय करतोय. डाव जॉन्सने एक चांगला मूव्ह दिला होता इथे, ओके. चांगला मूव्ह दिला होता आणि ॲज एक्स्पेक्टेड ही जी ट्रेंड लाईन होती माझी, तिला रिटेस्ट करण्यासाठी तो आला होता, ओके. तर ही जी ट्रेंड लाईन आहे डाव जॉन्सची, ही आहे 2008 पासनची फार लांब ट्रेंड लाईन आहे, आणि ॲज एक्स्पेक्टेड त्यांनी लास्ट वीकला ती तोडली होती खाली, आणि खाली क्लोज झाला होता लास्ट वीकला. पण इथे 50 EMAचा सपोर्ट पण होता विकलीचा त्याचा. पण जर हा आता आजच्या डेटमध्ये जर याच्या आतमध्ये क्लोज झाला, तर हा मे बी साइडवेज जाऊ शकतो, और इथनं रिटेस्ट केला आहे तर हा अजून खाली पण जाऊ शकतो. ठीक आहे. तर लेट्स सी की हँगसँग काय करताय. हँगसँग पण अपसाइडनीच आहे अजूनही. S&P 500 ऑब्व्हियसली यांनी पण सेम रिटेस्ट केली आहे. प्रिव्हियस जी रेजिस्टन्स लेवल होती ते पण. त्याच्यानंतर शांघाई कंपोझिट मला व्यवस्थित वाटतंय बाकीच्या हिशोबाने, कारण की यांनी एक साइडवेज झोन होता त्याला ब्रेकआउट केलं इथे. जपान ऑल्सो डाऊन, आणि आपला नॅसडॅक सुद्धा रिटेस्ट करून खाली चाललाय. पण ओव्हरऑल जर बघायचं म्हटलं तर ओव्हरऑल आजच्या हिशोबाने जे मार्केट आहे हे अप साइडनीच आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे एक उद्याच्या याच्यात आपल्याकडे एक मूव्ह येऊ शकतो असं मला वाटतं. उद्या म्हणजे 18 तारखेला आपल्याकडे एक अप साइडनी मूव्ह येण्याचे चान्सेस आहे. लेट्स सी की आता आपला ओआय डेटा काय म्हणतो. तो ओआय डेटासाठी मी सेन्सिबल ही ओपन करतो साईट, ओके. हां. तर ही सेन्सिबल साईट ओपन झालेली आहे इथे. तर तुम्हाला ओआय डेटा जो असतो हा NSEच्या साईटवर पण भेटतो, पण NSEच्या साईटवर तुम्हाला ग्राफिकलमध्ये भेटत नाही. इथे थोडं आपल्याला सोपं जातं ते पाहायला, आणि याच्यातून आपल्याला व्यवस्थित स्ट्राईक प्राइस आणि कुठे कॉल्स आणि पुट रायटिंग जास्त झाली आहे हे समजतं. आता ही जी आहे ग्रीन वाली ही आहे पुट रायटिंग, म्हणजे हे आहे बुल्स, आणि हे जे आहे कॉल रायटिंग म्हणजे हे आहे बेअर्स. तर आता जर बघाल तुम्ही तर याच्यामध्ये पुट रायटिंग जी आहे 22,500 ला आणि 22,700 ला कॉल रायटिंग झाली आहे. 22,500 ला ही पुट रायटिंग झाली आहे, आणि 22,700 ला ही कॉल रायटिंग झाली आहे, ओके. तर मे बी जी स्ट्राईक आहे आपल्या निफ्टीची, म्हणजे निफ्टीची जी रेंज आहे ही 22,500 ते 22,700च्या मधात राहील या वीकमध्ये एक्सपायरी पर्यंत. तर
लेट्स सी आपण गो बॅक टू चार्ट देन. तर आपल्या चार्टमध्ये आपण बघू शकतो, की आपण जी एक्झॅक्ट लेवल काढली होती, जी की गॅप डाऊनची लेवल होती, फर्स्ट गॅप डाऊनची ती आहे 22,700 ची लेवल आणि सेम ओआय डेटा पण तिथेच मॅच होतोय. तर मला असं वाटतं, की या वीकमध्ये निफ्टी जी आहे ही 22,500 ते 22,700 च्या मधात राहील. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. लवकरच आपण नवीन-नवीन व्हिडिओज घेऊन येऊ तुमच्यासाठी आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.